जर चांगली मशागत झाली नसेल तर तणांची समस्या आपल्याला नक्की येणार. तर कपाशीमध्ये दोन पद्धतीचे तणनाशक आपण वापरू शकतो. एक तण उगवणीपूर्वी ज्याला आपण प्री इमर्जन्स म्हणतो आणि दुसरं तण उगवणी नंतर ज्याला आपण पोस्ट इमर्जन्स म्हणतो. मग तण उगवणीपूर्वीचे तणनाशकांचे पर्याय काय? तर आपल्याकडे दोन पर्याय आहेत. पेंडेमिथॅलिन 30% वालं हा एक पर्याय आणि पेंडेमिथॅलिन 38.7% हा दुसरा पर्याय. पेंडेमिथॅलिन 30% जे आहे तर ते आपण ज्यावेळेस कपाशीची पेरणी आपण केली त्यानंतर आपल्याला त्वरित ते मारायचे. जमीन ओली आहे असं गृहीत धरून. जर जमीन ओली नसेल आपली तर आपण संरक्षित पाणी देऊन ती ओली करावी आणि त्या तणनाशकाची फवारणी करावी, जे 30% वालं पेंडेमिथॅलिन आहे. साधारण 1250 मिली प्रति एकर याचा डोस आपण ठेवायचा जर आपली जमीन मध्यमपेक्षा चांगली असेल तर, आणि जर हलकी जमीन असेल तर 1 लिटर प्रति एकर या पद्धतीने आपण याची फवारणी करायची. दुसरी गोष्ट अशी की आता कपाशीमध्ये पोस्ट इमर्जन्स जर वापरायचे, जर जमीन कोरडी असेल तर आपल्याकडे 38.7% हा दुसरा पर्याय असतो. टोबन झाली किंवा बियाण्याचं लागण झाली की त्यानंतर आपल्याला ते फवारणी करायची. 38.7%चा फायदा काय की कोरड्या जमिनीत तेच फवारलं की ती कॅप्सूल सस्पेन्शन आहे, जमिनीवर त्याचे कॅप्सूल पडलेले असतात आणि ज्यावेळेस आपण पाणी देऊ किंवा सिंचन करू किंवा पाऊस पडेल तर त्या पाण्याच्या सानिध्यात आल्यानंतर ते कॅप्सूल बस्ट होतात, म्हणजे फुटतात आणि ते पूर्ण जमिनीवर त्याचा थर बनवतात. हे कोरड्या जमिनीतच शक्य, हे ओल्या जमिनीत शक्य नाही. किंवा याचा वापर केल्यानंतर जर वरून पाऊस पडला, पाणी पडलं तरच हे औषध काम करतं. त्यामुळे 38.7% जर आपण निवड केली तर ती कोरड्या जमिनीत आपण केली पाहिजे. आणि याचा डोस हलकी जमीन असेल तर 700 मिली आणि थोडीशी भारी जमीन प्रकारची असेल तर 1 लिटर पर्यंत आपण याचा डोस एकरी वापरू शकतो. या दोन्ही तणनाशकाचा जो घटक आहे तो पेंडेमिथॅलिन आहे, परंतु याचा जो असणारा फॉर्म्युलेशन आहे ते दोन्हींचं वेगवेगळं आहे.